आणि या प्रकरणात आता पोलीस नेमकी काय कारवाई करतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आणि आता घेणार आहोत विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा महानगर सुसाटमधून। नाशिक विधान परिषद निवडणुकीतील महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांच्यासमोरील अडचणी दूर करण्यात अखेर वरिष्ठांना यश आलंय। महायुतीसमोर मोठं आव्हान उभं करणारे बंडखोर उमेदवार गोकुळ गीते यांनी बंडाची तलवार मॅन केली आहे। उद्योग मंत्री उदय सामंत आणि गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी माघारीची घोषणा केली आहे। मी माझा प्रचार थांबवतोय असं म्हणत गोकुळ गीते यांनी विधान परिषद निवडणुकीतून माघार घेतली आहे। तसंच गोकुळ गीतेंनी माघार घेतल्याचं महाजन यांनी देखील जाहीर केलंय। त्यानंतर दराडेंना बहुमतानं निवडून द्यायचंय असं आवाहन देखील महाजनांनी केलंय। मंत्री उदय सामंत आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत दराडे आणि गोकुळ गीतेंची बैठक पार पडली। यावेळी गोकुळ गीते यांचा संयम सुटला आणि ते बैठकीमध्येच प्रचंड संतापले। बैठकीमध्ये चर्चा सुरू असताना गोकुळ गीते यांनी महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांच्याकडे थेट बोट दाखवत आक्रमकपणे हातवारे करत आपला विरोध आणि संताप व्यक्त केला। बैठकीमध्ये गोकुळ गीते आक्रमकपणे बोलताना मंत्र्यांना म्हणाले की सर्व मतदार माझ्या बाजूने आहेत, असं असताना संपूर्ण निवडणूक वातावरण माझ्यामुळे बिघडलं आहे का, असा रोखठोक सवाल त्यांनी उपस्थित केला। गोकुळ गीते यांचा आक्रमक अवतार पाहून मंत्री गिरीश महाजन आणि उदय सामंत यांनी त्यांची समजूत काढण्याचा आटोकाट प्रयत्न केला। मात्र सुरुवातीला गीते कुणाचाही ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हते। गोकुळ गीते यांची नाराजी पाहून दोन्ही मंत्र्यांनी नरेंद्र दराडे आणि त्यांच्या समर्थकांना कडक शब्दात तंबी दिली आहे। सुरुवातीला जिथं मंत्री आणि गीते बंधू चर्चा करत होते तिथून बाजूला म्हणजेच दुसऱ्या खोलीमध्ये नरेंद्र दराडे आणि आमदार किशोर दराडे हे बसून होते। दोन्ही मंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर आणि दराडे गटाला समज दिल्यानंतर मंत्र्यांच्या प्रयत्नांना यश आलंय। गोकुळ गीते यांनी आपल्या निवडणूक प्रचार थांबवण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे आता नरेंद्र दराडे यांचा विजयाचा मार्ग सुकर झालाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या पत्रकार परिषद घेणार आहेत। मोदींच्या कारकिर्दीला 12 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल देवेंद्र फडणवीस हे पत्रकार परिषद घेऊन माहिती देणार आहेत। मनसे अध्यक्ष राज ठाकरे 14 जूनला कार्यकर्त्यांना भेटणार नाहीत। मुंबईत नसल्यामुळे भेट घेणं शक्य नाही असं राज ठाकरे यांनी म्हटलंय। वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचे होर्डिंग लावू नका, फळांची फुलांची झाडं लावा असं आवाहन राज ठाकरे यांनी केलंय। इतकंच नाही तर भटक्या प्राण्यांसाठी पाणवठे उभारा असं देखील राज ठाकरे यांनी सांगितलंय। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं खासगी विमान 9 जूनला बिघडलं होतं। 9 जूनला मुंबईहून दिल्लीला एनडीए बैठकीसाठी जाताना संध्याकाळी 5 वाजताचं विमान 2 तास उशिरानं म्हणजे 7 वाजता निघालं। या विमानातून सुनेत्रा पवार यांच्यासह खासदार पार्थ पवार, खासदार सुनील तटकरे, खासदार प्रफुल्ल पटेल यांनी देखील प्रवास केला होता, तशी माहिती सूत्रांनी दिली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी फोडण्याचं कपट कारस्थान केलं असून त्यांचं सरकार चोरलेल्या लोकांचं आहे अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे। नेहरूंच्या कालखंडावर टीका करणाऱ्यांचा समाचार घेताना देशाच्या स्वातंत्र्यापासून नेहरूंनीच कंगाल देश उभा केला, तर मोदींनी फक्त पक्ष फोडण्याचं आणि विरोधकांना तुरुंगात टाकण्याचं काम केलंय असा घणाघात देखील राऊतांनी केला आहे। देशातील सद्यस्थिती पाहता काँग्रेस पक्ष अधिक मजबूत झाला पाहिजे आणि लहान पक्षांनी देशाची परिस्थिती समजून घेतली पाहिजे असं वक्तव्य खासदार राऊतांनी केलंय। पंतप्रधान मोदींचा कपटी कारभार रोखण्यासाठी काँग्रेसच्या विचारधारेमधून बाहेर पडलेले पक्ष एकत्र येणं गरजेचं आहे। त्यासाठी शरद पवार यांनी पुढाकार घेऊन नेतृत्व करावं असं आवाहन देखील राऊतांनी केलं आहे। डोंबिवलीच्या पिंपळेश्वर मंदिराच्या जागेच्या मागणीला कुणामुळे उशीर झाला याचा खुलासा भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनीच करावा असा पलटवार उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला। जागा देण्यासंदर्भात दबाव टाकणारे लोक शिवसेनेचे नसून भाजपचे होते असा गौप्यस्फोट सामंत यांनी पत्रकार परिषदेत केला। मंदिराच्या कार्यक्रमामध्ये चव्हाण यांनी कानगोष्टी करणाऱ्यांचा मुद्दा उपस्थित केला होता, ज्याला सामंत यांनी प्रत्युत्तर दिलं। खासदार श्रीकांत शिंदे यांनी जखमी वृद्धाची व्हिडिओ कॉलद्वारे विचारपूस केली आहे। त्यावेळी त्यांनी कॅब चालकावर कठोरात कठोर कारवाई करून कडक शिक्षा देण्याचं आश्वासन दिलंय। काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील जखमीची विचारपूस केली होती। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ढाण्या वाघ असून वाघ पहिल्या प्रयत्नात नाही तर दुसऱ्या प्रयत्नात शिकार करतोच, त्यामुळे ते ऑपरेशन टायगर मध्ये नक्कीच यशस्वी होतील असा विश्वास भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे। पारंपरिक कुंभार व्यवसायाला बळ देण्यासाठी महसूल विभागानं वर्षाला 700 ब्रासपर्यंत माती आणि राख मोफत देण्याचं स्वतंत्र धोरण आणलंय। तहसीलदार स्तरावर ओळखपत्र देऊन सरकारी आणि जलसंधारण तलावांमधून ही माती उपलब्ध करून दिली जाईल, तशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे।
महाराष्ट्रामध्ये मान्सून रेंगाळला आहे, त्यामुळे महाराष्ट्राला पावसासाठी वाट पाहावी लागणार आहे. पुढील 4 ते 5 दिवस महाराष्ट्रामध्ये मान्सून पुढे सरकण्यासाठी पोषक स्थिती नाही, असं देखील सांगण्यात आलं आहे. ईशान्य भारत आणि पश्चिम बंगालमध्ये मोसमी पाऊस पोहोचला असला तरी महाराष्ट्रामध्ये सोलापूर आणि हर्णे इथंच तो रेंगाळला आहे. हवेचा कमी जोर आणि आर्द्रतेच्या कमतरतेमुळे राज्यामध्ये मोसमी पावसाची वाटचाल सध्या संथ गतीनं सुरू आहे. मुंबई, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये पाऊस पूर्णपणे सक्रिय होण्यासाठी अजून 3 ते 4 दिवस लागण्याची शक्यता आहे. नागपुरातील पारशिवनी तालुक्यातील किरंगीरसा इथं वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक घरांची छपरं उडून मोठं नुकसान झालं आहे. त्यातच गावात ये-जा करणारी एक नाव पेंच धरणामध्ये बुडाली आहे. नावेतील दुचाकी देखील पाण्याखाली गेल्यामुळे मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. मराठवाड्यातील 8ही जिल्ह्यांमध्ये एकूण 224 गावं आणि 96 वाड्यांना 379 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातोय. हा आकडा आता थेट 400च्या उंबरठ्यावर पोहोचलाय. एकेकाळी टँकरमुक्त असलेल्या गावांना देखील आता पाण्यासाठी टँकरवरच अवलंबून राहावं लागतंय. मराठवाड्यामध्ये जूनचा पहिला आठवडा उलटला तरी देखील मान्सून लांबल्यामुळे पाण्याचा संघर्ष अधिक तीव्र झालाय. विभागातील 8 जिल्ह्यांमधील 224 गावं आणि 96 वाड्यांना सध्या 379 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातोय. टँकरचा हा आकडा आता 400च्या उंबरठ्यावर पोहोचलाय. पिंपरी चिंचवड शहराची मुख्य जीवनवाहिनी असलेल्या पवना धरणामधील पाणीसाठा झपाट्यानं कमी झालाय. तो आता केवळ 21.82% आलाय. त्यामुळे शहरासह पाणी कपातीचं संकट ओढावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पुणे जिल्ह्यामधील चासकमान धरणाच्या डाव्या कालव्याचं आवर्तन सध्या पूर्णपणे बंद करण्यात आलंय. यामुळे भागातील हजारो शेतकऱ्यांसमोर मोठं संकट उभं ठाकलंय. कालव्यामध्ये पाण्याचा थेंबही शिल्लक नाही, त्यामुळे कालवे कोरडे ठाक पडलेत. शेती पिकांसह नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील गंभीर बनला आहे. मालेगावमध्ये बकरी ईदला रक्तमिश्रित पाणी नदीपात्रात सोडल्याप्रकरणी निलंबित केलेल्या महापालिकेच्या 3 अधिकाऱ्यांचं निलंबन 8 दिवसामध्येच रद्द झाल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे. याविरोधामध्ये ठिय्या आंदोलन करणारे सामाजिक कार्यकर्ते रामदास बोरसे यांनी प्रशासनाच्या भूमिकेबद्दल तीव्र संताप व्यक्त केला आहे. शासनाची फसवी कर्जमाफी आणि ऑनलाईन खत विक्री धोरणाविरोधात संघर्ष शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. आज पिसादेवी इथून बैलगाडीतून तिरडी मोर्चा काढण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निघालेला हा मोर्चा पोलिसांनी वाटेतच अडवल्यामुळे आंदोलक शेतकरी आणि पोलिसांमध्ये तीव्र शाब्दिक चकमक उडाली. त्र्यंबकेश्वर नंतर नाशिकच्या ऐतिहासिक रामकुंड इथं सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी सिंहस्थ ध्वजस्तंभाचं उत्साहात शिलान्यास पूजन करण्यात आलं. गंगा गोदावरी पंचकोटी पुरोहित संघाच्या वतीनं या भव्य धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. पुरंदर विमानतळासाठी आवश्यक असलेल्या एकूण क्षेत्रापैकी 70% शेतकऱ्यांनी संमती दिली आहे. जमीन संपादनाच्या या प्रक्रियेमध्ये जिल्हा प्रशासनाकडून आतापर्यंत शेतकऱ्यांना 950 कोटी रुपयांचं वाटप करण्यात आलंय. संमती मिळालेल्या जमिनी वाढल्यामुळे पुरंदर विमानतळाच्या कामाला आता वेग मिळण्याची शक्यता आहे. कमला एकादशी निमित्त आळंदीमध्ये माऊलींच्या समाधीला हजारो फुलांची नयनरम्य आरास करण्यात आली आहे. यासाठी शेकडो सुवासिक देशी विदेशी फुलांचा वापर करण्यात आला होता. आज दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. विविध गुन्ह्यांमध्ये फरार असलेला आरोपी कृष्णसिंग बावरी हा येरवड्यातील पोते वस्तीमध्ये लपल्याची गोपनीय माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र कदम यांच्या पथकानं तातडीनं या घरावर छापा टाकून आरोपीला ताब्यात घेतलं. घराची झडती घेतली असता पोलिसांनी 7 तलवारी देखील जप्त केल्या. या शस्त्रांचा वापर कोणत्याही मोठ्या गुन्ह्यासाठी होणार होता का, या दृष्टीनं पोलीस आरोपीची आणि त्याच्या साथीदारांची कसून चौकशी करतायत. पिंपरी चिंचवडमधील यशवंतनगर झोपडपट्टी भागामध्ये SRA प्रकल्प राबवताना स्थानिक नागरिकांवर अन्याय होत असल्याचा गंभीर प्रकार समोर आलाय. या प्रकल्पाविरोधात 100 नागरिकांनी कोर्टात अपील केलंय. यापैकी 45 नागरिक कायदेशीररित्या पात्र ठरले आहेत. असं असतानाही विकासकांना रहिवाशांचं म्हणणं न ऐकता थेट बुलडोझर चालवून गरिबांची घरं उद्ध्वस्त केल्याचा आरोप नागरिकांनी केला. पुण्याच्या इंदापूर तालुक्यातील डिकसळ इथं पहाटे 4च्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी 4चाकी कार जाळल्याचा प्रकार घडला. यामध्ये 4चाकी वाहनाचं नुकसान झालंय. 6 जूनच्या पहाटेच्या सुमारास ही घटना घडली आहे. अद्याप भिगवण पोलिसांकडून या प्रकरणाची दखल घेतली गेलेली नाही. आरोपींवर गुन्हा दाखल केला जात नाही असा आरोप आदिवासी पारधी समाजातील महिला सविता काळे यांनी केला आहे. पुण्याच्या सहकारनगरमधील बिकानेर चौकामध्ये झालेल्या गोळीबार प्रकरणामधील 4ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची वैद्यकीय तपासणी पूर्ण झाली असून पोलीस त्यांना आज न्यायालयामध्ये हजर करणार आहेत.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेरूळ परिसरातून एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे। वाळूमाफियांच्या दहशतीमुळे एका निष्पाप जिल्हा परिषद शिक्षकाला आपला जीव गमवावा लागला। शिक्षक सुरेश रूपचंद्र बोरसे यांचा मध्यरात्री झालेल्या हल्ल्यामध्ये मृत्यू झाला आहे। पुण्याच्या शिरूर तालुक्यातील वरुडे इथं जुन्या वादाच्या रागातून एका व्यक्तीचा ओट्यावर झोपलेला असताना कोयत्यानं गळा चिरून अत्यंत निर्घृणपणे खून करण्यात आला। या खळबळजनक घटनेचा शिक्रापूर पोलिसांनी अद्याप अवघ्या 36 तासामध्ये तपास लावून एका अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतलाय। गावातीलच एका अल्पवयीन मुलाचे 2 वर्षांपूर्वी तांबे याच्याशी काहीतरी भांडण झालं होतं आणि अलीकडेच त्यांच्यामध्ये पुन्हा काहीतरी वाद झाला होता। या वादाचा सूड उगवण्यासाठी त्या अल्पवयीन मुलानं बाळासाहेब तांबे यांचा खून केल्याचं कबूल केलं आहे। पुणे जिल्ह्यामधील विषारी दारू प्रकरणानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागानं बेकायदा दारू निर्मिती करणाऱ्या गावांची यादी तयार केली आहे। 188 ग्रामपंचायतींना नोटीस बजावल्यात। गावाच्या परिसरामध्ये अवैध दारू तयार करणाऱ्यांची आणि तिथे धंदे करणाऱ्यांची माहिती तातडीनं राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पोलिसांना देण्याच्या कडक सूचना नोटीसद्वारे ग्रामपंचायतींना देण्यात आल्या। पुण्यामधील तळजाई टेकडीच्या पायथ्याशी सहकारनगर इथं झालेल्या गोळीबार प्रकरणाचा पोलिसांनी छडा लावलाय। आदित्य थोपटे याच्यासह 3 अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आलंय। जुन्या भांडणाच्या वादामधून योगेश बनेकर याला लक्ष्य करून गोळीबार करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांचा आहे। गोळीबारासाठी शस्त्र कुठून आणलं आणि यामध्ये अजून कुणाचा सहभाग आहे का याचा तपास पोलीस करतायत। पुण्यातील रेव पार्टी प्रकरणामध्ये पोलिसांनी तपासाची व्याप्ती वाढवली आहे। मुख्य आयोजक यश राजा चौधरीसह दोघांची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे। तसंच मद्यपुरवठा साखळी आर्थिक व्यवहारांची पडताळणी सुरू आहे। पार्टीचं नियोजन, सहभागींची निवड आणि प्रवेश शुल्काबाबत पोलीस माहिती गोळा करतायत। मुंबईच्या बहुचर्चित वरळी हिट अँड रन प्रकरणामधील मुख्य आरोपी मिहिर शहा आणि चालक राजऋषी बिडावत यांच्या विरोधामध्ये सत्र न्यायालयाने आरोप निश्चित केले आहेत। सदोष मनुष्यवध आणि बेदरकारपणे गाडी चालवल्याप्रकरणी आरोप निश्चिती झाली आहे। जुलै 2024 मध्ये वरळीमध्ये मिहिरनं चालवलेल्या BMW कारच्या धडकेमध्ये कावेरी नाखवा या जागीच मृत्युमुखी पडल्या होत्या। मुंबईच्या दादरमधील वीर कोतवाल उद्यानाजवळ सोमवारी सकाळी झालेला बेस्ट बसचा अपघात हा ब्रेक निकामी झाल्यामुळे घडल्याचा दावा चालकानं केला होता। मात्र ताडदेव आरटीओच्या प्रथमदर्शनी अहवालामध्ये बसचे ब्रेक सुस्थितीत असल्याचं नमूद केलंय। चालकाच्या निष्काळजीपणामुळेच अपघात झाला असून पोलिसांच्या शिफारशीनंतर चालकाचा परवाना रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे। कल्याण पूर्वेतील आत्मानगर परिसरामध्ये रात्री 2 गटामध्ये वाद झाल्यानंतर गोळीबार झाला। यामध्ये राहुल मरवा नावाचा तरुण जखमी झाला आहे। डीसीपी अतुल झेंडे, एसीपी अशोक होनमाने यांनी घटनास्थळी धाव घेत 4 आरोपींना ताब्यात घेतलंय। नागरिकांकडून गुंडांवर ठोस कारवाईची मागणी होती आहे।